ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी मम्बत्वामनुसन्दधामि भगवद् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणे ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्रीमद्भगवद्गीता अथ अष्टादशोऽध्यायः। श्री भगवानुवाच आपण गेल्या वर्षभरापासून श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन करत आहोत गीतार्थपाठाच्या निमित्तानं, आणि आज या गीतार्थपाठाच्या सत्राचा हा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आज आपण याची समाप्ती करणार आहोत. मग समाप्तीच्या निमित्ताने आपण भगवंतांनी शेवटी सारांश रूपाने काय सांगितलं ते आपण 5-10 मिनिटात पाहिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की गीता मनुष्य जीवनाचा विकास करून देत नाही नुसता, तर त्याचा उद्धार करते. या मनुष्य जीवनामध्ये मुक्त होण्यासाठी एकमेव अत्यंत सरळ मार्ग म्हणजे गीतेचा अभ्यास. तो जर केला तर अनेक मार्ग गीतेने सांगितलेत. भगवंतांनी गीतेमधून अनेक मार्ग सांगितलेत की ज्या मार्गाने कोणता एक मार्ग श्रद्धा ठेवून पूर्णपणे पकडला तर त्याचा उद्धार होऊ शकतो. भगवंत उपदेशाचा उपसंहार करतात की अर्जुनाला मोह झाला. सगळे नातेवाईक पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं की यांना मारून मला राज्य मिळत असेल तर नको ते राज्य. त्यावेळेला भगवंत त्याला समजून सांगायला लागले, आणि ते समजून सांगणं म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हा महाभारतातील भीष्म पर्वातील भाग आहे. सारांश रूपाने भगवंत त्याला का सांगतात त्याचंही कारण आहे. कारण
सर्व सांगणं झालं त्यावेळेला भगवंत म्हणतात की हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वराला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परम शांती आणि सनातन परमधाम मिळेल. तर त्यावेळेला अर्जुन हा असा एकदम स्पष्ट व्यक्त झाला नाही आणि म्हणून भगवंताला असं वाटलं की याला थोडीशी शंका राहिली काय पुन्हा. म्हणून भगवंताने सांगितलं की मी तुला सारांश रूपानं परत एकदा सांगतो आणि त्याचा विचार करतो. विचार करून मग तू काय करायचं किंवा काय नाही करायचं ते ठरव. म्हणजे तो श्लोक आहे, इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृशयित दशेषेण यथेच्छसी तथा कुरु. यथेच्छसी तथा कुरु म्हणजे जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे तू कर. भगवंत सांगतात की अशा प्रकारे म्हणजे 18वा अध्याय इथपर्यंत म्हणजे अशा प्रकारे म्हणजे अनेक प्रकारच्या जीवनाच्या अंगावर जीवनाच्या आतल्या कप्प्याला भगवंतांनी खोलून दाखवलं असेल आणि सांगितलं की अशा प्रकारे तुला गोपनीयाहुनी गोपनीय जे गोपनीय असतं तर ते गोपनीयाहूनही अति गोपनीय असं मी तुला हे ज्ञान सांगितलं. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग तुला जसं आवडेल तसं कर. मात्र आपल्याला एक लक्षात घ्यायचं इथं काय शब्द काय भगवंताचे, आता तू या रहस्यमय ज्ञानाचा काय सांगितलं, आता तू या रहस्यमय ज्ञानाचा चांगला विचार करून या रहस्यमय ज्ञानाचा चांगला विचार करून मग ठरव तुला करायचे किंवा नाही करायचे. म्हणजे आपल्याला काय लक्षात घ्यायचं की आपल्याला एवढं ऐकल्यानंतर चांगला विचार करायचा आहे आणि चांगला विचार करून ठरवायचं की मला काय करायचे जीवनामध्ये. हे समजायचं नाही आपण की त्यावेळेला युद्धाची मोठी परिस्थिती होती. तुकाराम महाराज म्हणतात की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. मग युद्ध कोणाशी, त्याचं प्रत्यक्ष रणांगणावर युद्ध होतं आणि आपलं युद्ध आपल्याशीच आहे. आपल्यात मोठे मोठे बलाढ्य असे शत्रू बसलेले, काम क्रोधादी विकार, विषय, वासना असे मोठे मोठे शत्रू. ते हाडामासाचे शत्रू मारणं सोपं आहे पण हे मारणं फार अवघड आहे. आणि म्हणून अर्जुनाला एकदाच 2.5 तासामध्ये भगवंतांनी सांगितलं तर तो बदलला आणि आपल्याला दरवर्षी गीता सांगितली तरी आपण बदलत नाही. त्याला कारण आपला फार बलाढ्य शत्रूशी सामना आहे. आपण ठरवतो पुन्हा त्या शत्रूच्या अधीन जातो, ठरवतो पुन्हा शत्रूच्या अधीन जातो. लक्षात आलं नाही. पण त्याचं तसं नव्हतं. आमच्यामध्ये जे काही शत्रू आहेत ना त्या शत्रूवर त्यांनी मूळतःच काय केला होता, विजय मिळवलेला होता अर्जुनाने. आणि म्हणून त्याला भगवान श्रीकृष्ण कधी मोठे मोठे शब्द वापरलेले, धनंजय शब्द आहे, पार्था शब्द आहे, म्हणजे असे मोठे मोठे शब्द वापरलेले त्याच्या विशेषणाप्रमाणे वापरलेले. म्हणजे अघम पाप दिले, निष्पाप असा शब्द वापरलेला आहे. असे अनेक शब्द वापरलेले हे लक्षात घ्या. आणि नंतर पुन्हा भगवंत सांगायला लागतात की जे रहस्ययुक्त वचन मी तुला सांगितलं ते पुन्हा ऐक तू. आणि याला कारण काय, तू माझा अत्यंत आवडता आहेस माझा, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला पुन्हा सांगतो. आणि मग भगवंत 65व्या श्लोकात सांगतात, मन मना भव मद्भक्तो म्हणा मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. सोबत म्हणा, मन मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोसि मे. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला काही ठळक गोष्टी करायच्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे मन मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव. म्हणजे अत्यंत आपल्या
आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये अत्यंत मोठा, ज्याच्याशी आपल्याला जास्त मोठी लढाई करायची तर कोण आहे? मन आहे. आणि भगवंतांनी सांगितलं पहिली गोष्ट तू काय कर, माझ्यात मन ठेव. मागे 7व्या अध्यायात सांगितलं मयासक्त मना पार्थ. अजून याचं भरपूर विवेचन मागं आलेलं आहे. म्हणजे पहिला मुद्दा लक्षात घ्या. तर सारांश रूपानं आपल्याला काही मुद्दे लक्षात ठेवायचे. पहिला मुद्दा काय ध्यान ठेवायचा? माझ्यात मन ठेव. दुसरा मुद्दा माझा भक्त हो. माझा भक्त. भक्ताची लक्षणं कोणत्या अध्यायात सांगितली आहे? जोरान सांगा. भक्ताची लक्षणं कोणत्या अध्यायात सांगितली आहे? आपण चिंतन केलं का नाही? हा, कोणत्या? हा, सगळ्यांना आता डोळ्यासमोर आणा ते भक्तियोग ग्रंथ. त्या अध्यायाचं नाव पाठ असेल ना तर विषय कळतो. प्रश्न विचारला ना ताबडतोब कळतं. अध्यायाचं नाव पाठ पाहिजे. त्याच्यानंतर अध्यायात प्रधान विषय दिलेत ते जर माहीत असतील ना आणि ते जर पाठ केलेत ना प्रधान विषय, मग तर तुम्हाला कसलाही प्रश्न विचारला ताबडतोब लिंक लागते की या अध्यायात या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून 12व्या अध्यायात भक्ताची लक्षणं सांगितली. आणि म्हणून भगवंत म्हणतात तू माझा भक्त हो. नंतर तिसरी गोष्ट माझे पूजन कर. भगवंताचं पूजन करणे. आता पूजन करणे म्हणजे आपण दररोज मूर्ती पूजा करतो ते पूजन आहेच, पण भगवंताचं पूजन कर म्हणजे काय? मी सांगितलं ते कर. भगवंताचं पूजन कर, भगवंतानी सांगितलं ना ते कर. व्याख्या सांगितली भगवंतानी मागे, मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्व, हे याच्यात व्याख्या आली मनुष्याची. मम वर्तमान वर्तन्ते, मी सांगतो तसं जो वर्तन करतो, इति मनुष्य हा, त्याला मनुष्य म्हणायचं. मग असं पाहिलं की आपल्याला आपल्यावरच प्रश्न निर्माण होईल की मी मनुष्य आहे का? कारण मी भगवंतांनी सांगितलं तसं करतो का? कीर्तना प्रवचनात जातो, मी झोप घेतो की कीर्तन ऐकतो? फार मोठी गोष्ट आहे का नाही? बरेच जण काय करतात, कीर्तनात जातात आणि काय करतात, मस्त झोपतात, बिलकुल असं घोरतात काही की त्याच इथपर्यंत आहे. कसं जमल ते? हा भक्त आहे का? आणि व्याख्या सांगितली जो विभक्त नाही तो भक्त. भगवंतापासून 24 तास एक क्षणही तो विभक्त नाही. जागृती, स्वप्नी, सुसुप्ती सगळ्या अवस्थेमध्ये तो भगवंताचं चिंतन करत राहतो. नंतर चौथी गोष्ट आहे मला नमस्कार कर. काय शब्द आहे? मध्याजी माम नमस्कुरु, मला नमस्कार कर. हे 4 मुद्दे या श्लोकामध्ये सांगितलेले. असे केले असता तू मला चिवून मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. भगवंत म्हणतात सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो. काय त्या भक्ताची ताकद असेल अर्जुनाची ताकद केवढी असेल की भगवंत त्याला अगदी प्रतिज्ञापूर्वक सांगतात की तू हे कर, तू मला चिवून मिळशील. आणि असं का सांगतो त्याचं कारण पुढच्या वाक्यात सांगितलं, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. आवडता व्यक्ती असेल त्या व्यक्तीनं एखादी चांगली गोष्ट केली पाहिजे. म्हणून आपण बऱ्याच वेळेला शपथ घालतो की बा मी खरंच सांगतो, माझी शपथ, हे तू कर, तुला अपयश येणार नाही. आपल्या जनरल व्यवहारामध्ये आपण असं करतो अनेक वेळा. तू ऐक, कारण आवड त्याला सांगतो, जे आवडत नाही ना जाऊ द्या, एवढं सांगून ऐकत नाही ते, त्याचे मनन करू दे त्याला, असं करतो आपण. नंतर पुढे भगवंत 67व्या श्लोकात सांगतात इदंते ना तपस्काय, इदंते नाही 66वा श्लोक बघा, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सोबत म्हणा, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 65व्या श्लोकातल्या चार बाबी आपण लक्षात ठेवा क्रमाने. काय? पहिली गोष्ट माझ्यात मन ठेव, दुसरी गोष्ट माझा भक्त, तिसरी गोष्ट आणि चौथी गोष्ट मला नमस्कार कर.
या सगळ्या गोष्टीचा विस्तृत अर्थ आपण मागे पाहिलेला आहे. आता आपण नाही बोलणार. या 66व्या श्लोकात भगवंत काय म्हणतात की सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्वशक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वराला शरण ये. मी तुला सर्व पापापासून सोडवेन. तू शोक करू नकोस. सारांश बरं का. म्हणून फार मोठ्या मोठ्या गोष्टी या श्लोकामध्ये भगवंताने त्याला सारांश रूपाने सांगितल्या की सर्व धर्मान परित्यज्य. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे. आपण एक लक्षात घ्यायचं की सर्व धर्म शब्दाला की आम्हाला काय दिसतं, जे रूढ धर्म आहेत ना, हिंदू, बौद्ध, इस्लाम, ख्रिश्चन, यहुदी, शीख असे धर्म दिसतात. तर श्रीमद भगवद्गीतेला या धर्माबद्दल काही नाही, त्याचा श्रीमद भगवद्गीतेशी काहीच संबंध नाही. ह्या एक विचारधारात अशा मानवी जीवनात माणसानेच उभ्या केलेल्या, तज्ज्ञ लोकांनी उभ्या केलेल्या विचारधारा आहेत. पण श्रीमद भगवद्गीता भगवंतांनी काय सांगितलं की सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय, सर्व धर्माचा अर्थ आहे कर्तव्य कर्म. आमच्या अवतीभोवती असलेल्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपले कर्तव्य कर्म काय. म्हणजे आपण एक उदाहरण घेऊ फक्त की मी स्वतः आहे, तर मी एक मुलगा म्हणून माझं कर्तव्य कर्म काय. मी पती आहे, माझं कर्तव्य कर्म काय. मी पत्नी आहे, माझं कर्तव्य कर्म काय. मी विद्यार्थी आहे, माझं कर्तव्य कर्म काय. मी गुरुजी आहे, माझं कर्तव्य कर्म काय. असं आपली जी काही भूमिका असेल ना, त्या भूमिकेत जे आपलं कर्तव्य कर्म आहे ते नीट करणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे, त्याला धर्म म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. म्हणून सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून सर्व कर्तव्य कर्मे करायचे आणि हे संपूर्ण भगवंताला अर्पण करायचे. आम्ही त्याचं श्रेय घेतो. आजकाल तर स्पर्धा लागलेली आहे समाजामध्ये श्रेय लाटण्याची. हे आम्ही केलं आणि अशा पाट्या लावतात माणसं. अशा प्रकारे अत्यंत या श्रीमद भगवद्गीतेपासून दूर गेलेला मनुष्य आज दिसतो समाजामध्ये की ज्याला याचं काही घेणं देणं नाही. इथे सांगितलं सर्व कर्तव्य कर्मे तू मला अर्पण कर. कर्तव्य कर्मे हे सगळे मला कर, तू कर आणि मला अर्पण कर. मदार्पणम, मला अर्पण कर. आणि पुढे अर्पण करून मग पुढे काय कर, तू सर्वशक्तिमान सर्वाधार अशा मला परमेश्वरा शरण ये. हे लक्षात घे की सर्वशक्तिमान या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वशक्तिमान मी परमेश्वर आहे आणि तू मला शरण आहे. सर्वाधार मी आहे, माझ्या आधाराने संपूर्ण आहे. सूर्य चंद्र हे सगळं भूगोल सूर्यमंडळ किंवा ब्रह्मांडात जेवढे काही चंद्र तारे दिसतात ही त्या ठिकाणी स्थिर नसे. कोणी स्थिर ठेवले? आम्ही स्थिर ठेवू शकतो? आम्ही कृत्रिम ज्या गोष्टी करतो एखादी गोष्टी स्थिर ठेवू शकतो का? हा कॉर्डलेस माईक आहे, लावलं स्टँड त्याला आपण, फक्त तसाच स्थिर ठेवायचा समोर. असं केलं की आपण काहीतरी मनात हे करायचं आणि असंच ठेवायचं. जमतं का? असं नाही. जादूगर करतो ती त्याला काय नजरबंदी म्हणतात. चलाकी असते त्याची, ती शक्ती नसते. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे आपण नाही करू शकत, पण भगवंताने मात्र ग्रहगोल, मोठे मोठे ग्रहगोल, सूर्यासारखा गोल इतका मोठा, किती मोठा आहे सांगता नाही येत. आजही संशोधन करून कोणी सांगू शकत नाही इतका मोठा गोल, पण अधंतरी असा असे. त्याच्या अवतीभोवती पुन्हा 8-9 ग्रह आहेत. त्याच्यावर हे पृथ्वी इतकी मोठी, म्हणजे तो सर्वाधार आहे. आपल्याला वाटतं की माझा आधार अमुक अमुक शेट आहे, अमुक अमुक राव आहे, असे कोण त्याला आधार समजतो. नाही बाबा, त्यांचा लय आधार आहे आम्हाला असं म्हणतो आपण. तर खरा आधार आपला भगवंत आहे. म्हणजे म्हणून तू मला शरण आहे, मी तुला सर्व पापापासून सोडविल. तू शोक करू नकोस. आणि तुझ्या अवतीभोवती हे सगळं करताना तुझ्या अवतीभोवती ज्या काही अडचणी येतील ना, त्या अडचणीवर मात करून तू माझ्याकडे शोक करू नको. म्हणजे माझ्याकडे येताना तुला तुझ्या जवळच्या लोकांना कधीही दुखावं लागलं किंवा त्यांचं काही उलटफालट करावं लागलं, आता अर्जुनाला करावंच लागलं ना. आताच्या अर्जुनाला नाही करायचं काम उलटफालट, त्याला करायला लागलं. ते शेवट आज्यालाही असं शरपंजरी काय नाही. अर्जुनाचं आज्याचं नाव काय? भीष्म पितामह. त्यांना सुद्धा काय केलं त्याने? शरपंजरी इथपर्यंत करावं लागलं. आणि म्हणून हे केव्हा करू शकला तो? त्याला हे सगळं सांगितलं होतं की तू शोक करू नको. मुख्य गोष्ट कोणती आहे की एखादा मालक असेल आपला आणि आपण लांब असेल
तर मालक म्हणतो तू ये माझ्याकडं. मग आपण सांगणार की नाही पण मध्ये खूप अडथळे, सगळे अडथळे तू बिलकुल बिनधास पार करून ये. काही आलं मध्ये त्याच्यावर तू पाय देऊन माझ्याकडे ये. मी तुला माझ्याजवळ घेईल. असं म्हटल्यावर तो काय कोणालाच ऐकत नाही. मग तो म्हणतो की आता मला मालक जवळ घेणार आहे, कारण त्याला मालकाची भीती असते. भगवंताने सांगितलं की तू शोक करू नकोस. आणि का शोक करू नको याचं विवेचन मागं आपण भरपूर पाहिलं. का शोक करू नको हे काही साधं साधं नाही. नंतर पुढे भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात की हा गीता रहस्य, हे गीता रहस्य मी तुला सांगितलं ना, तर ते तू काय कर, कोणालाही सांगू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रुश्रूषवे वाचन न च माम योऽभ्यसूयति इदन्ते न तपस्काय न भक्ताय कदाचन न चाश्रुश्रूषवे वाचन न च माम योऽभ्यसूयति. या श्लोकामध्ये सांगतात की हा तुला जो रहस्यमय उपदेश मी दिला, तर हा कधी तप न करणाऱ्या माणसाला सांगू नको. तप करणाऱ्या माणसाला सांगू नको. इदंते ना तपस्काय. हरिपाठातून नाथबाबा सांगतात, क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकेचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. या श्लोकाशी त्याचा संबंध आहे. क्रोधी अविश्वासी हा तपस्वी नसतो. मग काय काय सांगितलं की तप न करणाऱ्या माणसाला, म्हणजे जो श्रद्धा ठेवून भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही किंवा अभ्यास करायचा प्रयत्न करत नाही. मागे भगवंतांनी सांगितलं की अभ्यास से पे समर्थोशी मत कर्म परमो भव. नाही, त्याच्यामध्ये एक स्टेप सांगितली अशा की तू काय कर, माझ्यात मन लाव, माझ्यात मन लाव असं सांगितलंय. नंतर नाही जमत का, तू माझा अभ्यास कर, तुझे सगळे कर्माची फळं मला अर्पण कर, सर्व कर्म फल त्याग, असं सगळं सांगितलंय. मग त्यामध्ये सांगताना तप करणारा म्हणजे काय हे लक्षात घ्यायचं की जो हे सगळं करतो, जो करण्याचा प्रयत्न करतो आणि हृदयातून करतो, ते खरं तप आहे. म्हणून ना तपस काय म्हणजे ज्याची श्रद्धा नाही, ज्याची करण्याची तयारी नाही ना, त्याला सांगू नको. ज्याचा विश्वास नाही, जो काहीतरी हेटळणी म्हणून तुझ्या समोर येऊन तुला काही म्हणेल ना, त्याला तू सांगू नको. म्हणजे तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. भक्तिहीन मनुष्य जो देवाशी जोडलेलाच नाही, जो देवाला मानतच नाही, नास्तिक आहे, अशा व्यक्तीला हा रहस्यमय, कारण तो त्याची टिंगल करणार, पुन्हा टिंगल करणार. मलाही माझ्या जीवनामध्ये हे अनुभव आलेले. ते तुमचा देव असा का, असे टिंगल करतात ते, कारण त्यांची लेवल नसते समजून घेण्याची. लेवल नसल्यामुळे ते टिंगलच करणार. ते करा 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 म्हणते, तुम्ही करा. कुणीकडे चालले पंढरपूरला, जा जा जा, मस्त आहे, चांगला असतं बरं, ते दरवर्षी जात जा. टिंगल करणारे असे टिंगल करतात ते. पण त्यांनी टिंगल केली तर आपण जायचं, त्याची टिंगल आणि आपलं ओरिजिनल असं करायचं. तर भक्तिहीन व्यक्ती आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये. भगवंतात दोष पाहणारा, भगवंतात दोष, भगवंत त्रिगुणातीत आहे. भगवंत आणि त्याच्यात दोष बघतात लोक. त्याला कळालेलंच नसतो. तो बघतो ना, तो त्या म्हणजे आता हा आहे दुर्योधन, तो किंवा तो पौंड्र किंवा अजून दुर्योधनाच्या साईडचे लोक, हे भगवान श्रीकृष्णाला कधी वासुदेव किंवा तो केशव गोपाल असं म्हणतच नव्हते. ते काय म्हणायचं त्याला, ते गवळ्याचं पोरग आहे ते. गवळी म्हणजे जे दुधाचा धंदा करतात ना, दूध दुभत्याचा धंदा करतात, त्याला गवळी शब्द आहे. मग ते काय म्हणायचे, हे गवळ्याचं पोरग आहे. वास्तविक तो ते नातेवाईक होता भगवान श्रीकृष्णाचा. तो सक्का काय होता, हा भगवान श्रीकृष्णाचा कोण होता, आत्याभाऊ होता. हा, कोणती, भगवान श्रीकृष्णाची आत्या होती.
मग त्या नात्यानं हा गवळ्याचं पोरगं ते मुद्दाम म्हणायचं. म्हणतात ना, आपल्यात बी असं काही धंदा करणारे असले तर करतात असं. तर हे लक्षात घ्यायचं. म्हणजे हा महत्वपूर्ण श्लोक आहे. त्यानंतर जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. असं ते 68व्या श्लोकात सांगतात. य इमं परमं गुह्यम म्हणा. मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. म्हणा. मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैश्यत्य संशयः. या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की जो पुरुष माझ्या ठिकाणी परमप्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. म्हणजे सांगायचं कोणाला आणि नाही सांगायचं कोणाला, या दोन्ही गोष्टी भगवंतांनी एकामागे एक सांगितल्या. त्याच्यानंतर भगवंतांनी अत्यंत प्रिय कार्य करणारा जो असतो माझा, अत्यंत प्रिय कार्य करणारा, भगवंताचं कार्य करणारा, भगवंताचा विचार हा दुसऱ्यापर्यंत नेणारा, भगवंताचं काम दुसऱ्यापर्यंत नेणारा हा कार्य करणार आहे. आणि असा जो असेल ना तर तो मला अत्यंत प्रिय आहे, त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही. हे वाक्य आपण ध्यानात घ्या. माझे अत्यंत प्रिय करणारा, नच तस्मान मनुष्येषु कस्मिन् मे प्रिय कृतमः भविता नच मे तस्मात् धन्य प्रियतर. हे लक्षात घ्या की माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा, त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणी मला प्रिय नाहीये. तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्यकाली होणार सुद्धा. म्हणजे भगवत कार्य करणारा अत्यंत प्रिय आहे भगवंताला. मग आपण आपल्या जीवनामध्ये थोडंफार करून पण देवाचं काम म्हणजे काय हा त्यांनीच सांगितलेला विचार दुसऱ्यापर्यंत न्यायचा प्रयत्न केला पाहिजे. नंतर पुढे गीतेच्या पठणाचं महत्व भगवंतांनी सांगितलं की ज्याला काही जमत नाही तेव्हा मला सांगता येत नाही बा, काही करतात नाही, मग त्यांनी पठण करायचं. सातत्यानं श्रीमद भगवद्गीते पठण करायचं, वाचत राहायचे, त्या अर्थाकडे लक्ष द्यायचं. तो सुद्धा भगवंताला जाऊन मिळतो, तेही सांगितलं. नंतर गीतेच्या श्रवणाचं महत्व सांगितलं की श्रद्धा ठेवून जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोष दृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील, ज्याला वाचता येत नाही पण श्रवण करील ना, तर तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. बघा, अगोदर तर पुष्कळ मार्ग सांगितले, पण इथे सुद्धा शेवट हे मार्ग सांगितलेत. नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार करून भगवंतांनी याला सांगितलं की तू बघ काय करायचं, की हे गीताशास्त्र तू एकाग्रचित्ताने ऐकलेस का. प्रश्न विचारला शेवटी, एकाग्रचित्ताने ऐकलं का तू. एकाग्रेण चेतसा, एकाग्रचित्ताने कच्चित श्रुतम, तू ऐकलं का. आणि ते ऐकलं असेल ना धनंजया, तर तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला पाहिजे. पण तो झालाय का तुझा नाहीसा. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण थांबले. इथून भगवान श्रीकृष्ण बोलणं त्या ठिकाणी थांबलं. त्यावेळेला याची पूर्ण तयारी झाली होती आणि एकदम त्याच्यात जोश आला आणि तो ताडकन भरायला. आणि त्याने सांगितलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहक करिष्ये वचनं तव. नष्टो मोहस्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेहक करिष्ये वचनं तव. या ठिकाणी अर्जुन असं म्हणतो की हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला.
आता पूर्णपणे मोह नाहीसा झाला, मला स्मृती प्राप्त झाली आणि मला आता तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी कळाल्या. स्मृती प्राप्त झाली याचा अर्थ काय? कळाल्या. सर्व गोष्टी मला आता लक्षात आल्या. आता मी संशयरहित होऊन तुला आता सध्या मी संशयरहित होऊन राहिलोय. माझ्या मनामध्ये आता कुठलाही संशय राहिला नाही, मला कोणताही संशय राहिलेला नाही आणि म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. करिष्ये वचनं तव. मी आता तू सांगतो त्याप्रमाणे करेल. आणि या ठिकाणी त्याने बाण हातात घेतला आणि पुढे युद्धाला सुरुवात केली. इकडे राजगृहामध्ये सिंहासनावर धृतराष्ट्र बसलेले होते आणि त्यांचा सारथी, त्यांच्या रथाचा चालक संजय हा त्यांना दिव्यदृष्टी व्यासाने त्याला दिलेली होती. त्या दिव्यदृष्टीमुळे तो रणांगणावर काय चाललं सगळं सांगत होता. मग तो संजय आता बोलायला लागला धृतराष्ट्राला की संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष मद्भुतं रोमहर्षणम् इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष मद्भुतं रोमहर्षणम्. आता संजय म्हणाला की अशा प्रकारे मी वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. संजय म्हणतो धृतराष्ट्राला, रहस्यमय आणि अद्भुत असा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद मी ऐकला. आणि पुढे तो म्हणतो व्यास प्रसादात च्युतं वा श्रुतं वा नेतद्गुह्यमहं परम् योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं व्यासप्रसादात् च्युतं वा नेतद्गुह्यं योगं योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयत स्वयं. संजय म्हणतो श्री व्यासांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळवून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. आणि पुढे अजून सांगतो राजन संस्मृत्य संसादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः राजन् संस्मृत्यं संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः. संजय म्हणतो महाराज, धृतराष्ट्राला सांगतो महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे त्याला स्वतःला त्याची अनुभूती आली. मात्र हे सगळं ऐकल्यानंतर धृतराष्ट्र त्याच्याप्रमाणे किंवा इतर ज्यांनी ऐकलं त्यांच्याप्रमाणे मोह नष्ट करून नाही केलं का त्यांनी ते शेवटी ते धृतराष्ट्र डोळ्यानं अंध होते ना, तसे त्यांची म्हणजे मनाची दृष्टी आंधळीच होती. एवढं सगळं ऐकून सुद्धा त्यांना लक्षात नाही आलं की इथं साक्षात भगवंत परब्रह्म, कारण मध्ये सगळं वर्णन त्यांनी संजयाने याला सांगितलेलं आहे, विश्वरूप दर्शन सुद्धा सांगितलेलं आहे. त्यातून लक्षात यायला पाहिजे. परंतु लक्षात घ्यायचं, कोणत्याही ठिकाणी आपण गेलो एखादी गोष्ट ऐकायला आणि आपल्या मनातला एखादा मुद्दा आपल्या डोक्यात घेऊन गेला असेल ना, तर तो पूर्ण मुद्दा लक्षात येत नाही आपल्या. म्हणून आपल्या मनात काही घेऊन जाऊ नये, स्वच्छ होऊन जावं. गुरु समोर बसताना बालभाव घेऊन बसावं. बालभावाचा अर्थ काय? शिकण्याची जिज्ञासा असलेले मुलं असतात. मुलांना काय काय शिका वाटतं.
किती व्यक्ती मोठा झाला तरी त्याने बाल भाव ठेवून बसला आणि मला ऐकायचंय, काय सांगतात मला ऐकू द्या, असं असेल ना तर काहीच प्रॉब्लेम नाही. मात्र बरेच जण जाताना काय करतात, मनात गोळी ठेवतात अगोदरची, बघू काय सांगतात कसं सांगतं काय सांगतं, असं करतात. त्याच्या डोक्यात ते ज्ञान घुसत नाही. आणि याचं तसंच आहे. काही यांनी प्रश्न विचारला होता धृतराष्ट्राने की माझ्या आणि पांडवाचे तिथं काय करून राहिले, एकदा मला सांगते. शेवटी सुद्धा तेच आहे की एवढं ऐकल्यानंतर सुद्धा भगवंताचे विश्वरूप आठवून संजय हर्षित होतो. तो म्हणतो पुन्हा पुन्हा मला श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. तो पुन्हा सांगतोय, डबल सांगतो तो, तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपमद्यद्भुतं हरेः विस्मयो मे महाराजन हृष्यामि च पुनः पुनः. तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महाराजन हृष्यामि च पुनः पुनः. इथं संजय सांगतो की श्रीहरीचं ते अत्यंत अलौकिक रूपही, शब्द काय वापरला, श्रीहरीचे. हरे हे म्हणजे काय, श्रीहरीचे, त्याचे अत्यंत अलौकिक रूप वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. आणि एवढं असू नये, मी एका मोठ्या कीर्तनकाराच्या तोंडून फार सुंदर याचा संवाद असा ऐकला होता. एवढं ऐकल्यानंतरही, इतकं ऐकल्यानंतर सुद्धा त्यांनी प्रश्न असा केला संजयला की संजय खरंच काय वाटतं बरं तुला? म्हणजे पांडूचे पोरं जिंकतील का माझे जिंकतील? इथं नाही दिलं ते बरं का. हे महाभारतातला तो एक भाग आहे असा की तुला खरंच काय वाटतं बरं. आणि एवढं सांगितल्यानंतर लक्षात नाही आलं. त्यावेळेस संजयासारखा व्यक्ती सुद्धा आणि ताकदीने काय म्हटला, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्ममः. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्ममः. या ठिकाणी संजय अत्यंत विश्वासाने आणि अत्यंत निर्भयतेने न भिता, कारण समोर सम्राट बसलेला आहे, त्याला माहित आहे, पण आता त्याचाही मोह नष्ट होऊन गेलेला आहे आणि त्याचाही भीती सगळी नष्ट झालेली. 16 अध्याय अभयम सत्व संशुद्धीर, का सगळे गुण संजय सुद्धा उतरलेले. आता हे सगळं ऐकल्यानंतर भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन त्याने घेतलेले, त्याच्यामुळे त्याचंही जशी याची स्थिती झाली तशी संजयही म्हणू शकतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा करिष्ये वचनम तव. आणि म्हणून शेवटी त्यांनी सांगितलं की यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर, म्हणजे अर्थ काय की जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, ठीक आहे ना, शेवटी कोणाचा विजय होईल. अरे क्रिकेटची मॅच पाहताना 30 बॉल राहिले आणि 2च रन पाहिजे असं म्हणल्यावर समजून घ्या ना, आता कोण जिंकणार समजत नाही का. बॉल किती राहिले, रन किती पाहिजे, तरी पण ते देख बसला म्हणतो कौ समजा आता काय होईल बरं शेवटी. समजून घ्या, याला क्रिकेट समजत नाही, त्याला काही कळत नाही समजायचं. ते इथे याचं तसंच झालं, या राजा धृतराष्ट्राचं तसंच झालं. एवढं मोठं सगळं ऐकल्यानंतर त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की संजया खरोखर माझाही मोह नष्ट झाला, त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, पण तसं म्हटलेलं नाही त्याने. उलट तिथं मध्ये एक हा प्रश्न मुद्दाम विवेचन करण्याच्या डोक्यात नक्की येतो की त्यांनी असं म्हटलं असेल की संजयवर तुला काय वाटतं शेवटी. अरे बाबा 30 बॉल राहिलेत, 2 रनावर झालं सगळं. आता तिकडे बाण हातात घेतला ना,
संपलं ना. ज्याला दुर्दम्य अशी एक अशी विश्वास होता, ज्याला दुर्दम्य विश्वास होता की मी आज सगळ्यांना मारणार, त्याचं नाव अर्जुन आहे. आणि म्हणून तो रथाच्या खाली उतरला होता की मी आज सगळ्यांना मारणार आहे, अशी त्याला 100% अशी विश्वास होता. म्हणून तो खाली उतरला होता. आणि तोच सगळं करू शकतो, त्यालाच निमित्त मात्र भवे सवसाचीन. सव्यसाचीन शब्द आहे. सव्यसाचीन आपण पाहिलं मागं. सव्यसाचीन म्हणजे काय? दोन्ही हाताने बाण मारणारा. सव्यसाचीन म्हणजे ज्या हातात त्याने ज्या हातात बाण आला लगेच सेम. असं नाही की या हाताने व्यवस्थित मारतो, या हातानं आपण नाही का, आपण उजव्या हाताने जेवतो ना तर छान घास जातात, आणि डावा घेतलं की एक तर चुरता येत नाही का, असं काहीतरी करावं लागतं आहे की नाही, जमत नाही ते. असं घेतलं की सरळ जात नाही घास. पण त्याचं तसं नाही, दोन्ही हातानं प्रत्येक गोष्ट करणारा व्यक्ती होता तो. म्हणून काय म्हटलं की जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथेच श्री म्हणजे वैभव, विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे. असं म्हटलं आणि तो थांबला त्या ठिकाणी. या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता संपली. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम शांति शांति शांति.